माझं नाव घोडके शानदार, मुक्काम गोडगाव ढोक, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर मी ज्या सरकीच्या प्लॉटमध्ये आत्ता उभा आहे, तर त्या ठिकाणी मी गव्हाची लागवड केलेली होती आणि गहू काढल्यानंतर त्याच बेडवरती मी गव्हाची कापणी करून फक्त सरकीची टोकन केलेली आहे आणि सरकी ही आज अशा पद्धतीने आहे. तर ही पहा माझी कपाशी. तर या शेतीला शून्य मशागत शेती पद्धत असे म्हणतात. तर याच्यामध्ये मी कसल्याही प्रकारची मेहनत म्हणजे काय तर केली, खुरपण नाही आहे, नांगरट नाही आहे, मोगडा नाही, पाळी नाही, काही नाही. तर या पद्धतीमध्ये मला आपले गुलाबराव खंडागळे सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे. तर ही जी शेती करण्यामागचं कारण असं होतं की मी ज्याला गरज आहे तर ज्याला गरज आहे तो त्याच्या शोधामध्ये जात असतो. म्हणजे काय तर माझं क्षेत्र जास्त असल्यामुळं मला शेतीमध्ये खर्च हा जास्त प्रमाणामध्ये होत होता आणि मला असंच काहीतरी तंत्रज्ञान सापडलं की शून्य मशागत. तर शून्य मशागत म्हणजे तुम्ही शेतीमध्ये नांगरट नाही, खुरपण नाही, मोगडा नाही, आवत नाही, काही नाही. तर ते कसं शक्य आहे बा? तर ते शक्य होऊ शकतं का? तर त्याच्यासाठी मला आपले गुलाबराव खंडागळे सर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर मला हे आज सक्सेस झाल्यासारखं वाटतं आहे. कारण या शेतीमध्ये मी ज्यावेळेस माझं प्रत्येक वर्ष जे समजा लेबर असते तर त्यांनी मला फोन केला की तुम्ही आम्हाला खुरपायला का नाही बोलवलं. तर ठीक आहे. तर माझं एक मी त्यांना फोन केला परत, म्हणलं तुम्ही काय करा, उद्याच्याला रिक्षा पाठवतो आणि तुम्ही या. तर ते माझं लेबर आलं आणि माझ्या शेतीमध्ये असं एक जवळजवळ पाऊण फूट, 1 फूट, अर्धा फूट असे गवत वाढलेलं होतं आणि गवत वाढल्यानंतर लेबर आलं आणि खुरपायला बसलं. तर मी घरून येईपर्यंत ते खुरपायच्या तयारीत होतं. परंतु मी आल्यानंतर त्यांना सांगितलं की आता हे गवत आपल्याला काढायचं नाही. तर ते म्हणले मग काय करायचं आहे? तर मी त्यांना सांगितलं की जी सरकी आहे तर ते सरकीच्या खालच्या ज्या गळफांद्या असतात तर त्या गळफांद्या आपल्याला काढायच्यात. तर ते मला म्हटले तर आता सरकीच्या फांद्या मोडायच्या आहेत का तुला? आता इतकं मोठं ह्याच्यामध्ये गवत वाढलं आहे, ते गवत काढायचं सोडून देऊन तुला आता सरकी मोडायची का? नाही म्हणलं, हे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. तर गळफांदी काढल्यानंतर आपल्या कपाशीमध्ये ताकद येते आणि हे जे फळफांद्या आहेत त्याची वाढ होऊन आपलं उत्पन्नात वाढ होते, असं मी त्यांना सांगितलं. बरं, त्याच्यातल्या काही लेबर म्हणलं बाई ते म्हणतोय ना, तर आपल्याला काय, आपला रोज पक्का झाला आणि आपण ते म्हणतोय तसं करून टाकू. मग त्यांनी काय केलं, मी सांगेन तसं केलं आणि माझ्या शेतामधलं गवत जे होतं तर मी ते शिफारशीप्रमाणे जे मला औषध सांगितलं होतं तर ते मी हाणल्यानंतर हे पहा माझं अगोदरचं गवत पूर्णपणे जिरलेलं आहे. आणि ही जी पद्धत आहे तर ही मला एकदम योग्य वाटते. ह्या गवताच्या सुद्धा मुळ्या माझ्या ह्या बेडमध्ये मुरलेल्या आहेत. तर याला शून्य मशागत पद्धत असे म्हणतात. तर यासाठी मला मार्गदर्शन आपले खंडागळे सर हे चांगल्या प्रकारे करत आहेत. धन्यवाद.